बागलवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायत अधिकारी माननीय प्रकाश चौगुले आज होत आहेत सेवानिवृत्त जत पंचायत समितीच्या वतीने त्यांचा होतोय जंगी सत्कार। जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या तालुक्याचे नाव नावारूपाला आणले आहे। मेंढीगिरी तालुका जत जिल्हा सांगली या छोट्याशा गावातून जन्मलेले माननीय प्रकाश चौगुले यांनी आज 22 वर्षाची प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त होत आहेत। त्यांनी पहिल्यांदा जत येथील साखर कारखान्यामध्ये शेती अधिकारी म्हणून काम केले, त्यांच्या सेवेला सुरुवात केली। त्यानंतर काही वर्षे या ठिकाणी काम करून त्यांनी ग्रामसेवक म्हणून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोळे नावले तालुका वैभववाडी येथे आपल्या कार्याला सुरुवात केली। त्या माध्यमातून नाथोडे उंबरे या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी तब्बल 4 वर्षे काम करून पुन्हा त्यांनी जत तालुक्यात आपली सेवा सुरू केली। बोरगी खुर्द बोरगी बुद्रुक तालुका जत येथील ग्रामपंचायतीमध्ये त्यांची नियुक्ती झाली। त्यानंतर तिक्कुंडी वाशान बागलवाडी या ग्रामपंचायतीमध्ये काम केले। जत तालुक्यात काम करत असताना त्यांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे। बागलवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना त्यांनी प्लास्टिक कचरा कुंडी वाटप करून सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत त्यांनी काम केले। प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये 100% काम केले। मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेत त्यांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त काम करून त्यांचा एक वेगळा ठसा जत तालुक्यामध्ये उमटवलेला आहे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी सर्व योजना गावगाड्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। भिवरगी तालुका जत जिल्हा सांगली येथे ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना येथील श्री बिळेनसिद्ध देवस्थानला क दर्जा मिळवण्यासाठी त्यांनी प्रस्ताव पाठविला व क दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम केले व या गावात उत्कृष्ट काम केले। आज बागलवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे ते काम करत आहेत। त्यांना जत पंचायत समितीचे विद्यमान गट विकास अधिकारी माननीय मुक्तेश्वर माडगुळकर, विस्तार अधिकारी माननीय गुरव, विस्तार अधिकारी मान्य श्रीशैल बिराजदार व त्यांच्या सर्व ग्रामसेवक मित्रांनी त्यांना विशेष सहकार्य केले। आज जत पंचायतीमध्ये सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांचा जंगी सत्कार होतोय। त्यांच्या पुढील कार्यास TV1 मराठीकडून लाख शुभेच्छा। धन्यवाद। Press the bell icon on the YouTube and never miss another update.